नरेश म्हस्केंनी आघाडी घेतली आहे। 613 मतांची आघाडी आहे। शिवसेना विरुद्ध शिवसेनाचा सामना जिथे जिथे होतोय त्यामध्ये ठाण्याचाही मतदारसंघ, कल्याणचाही मतदारसंघ, पण या दोनही मतदारसंघातनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं आपली आघाडी कायम ठेवली आहे। बारामतीतली अपडेट ज्ञानदा, बारामतीमध्ये पहिल्या फेरी अखेर सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत। मगाशी सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या, मात्र पहिल्या फेरी अखेर बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा वर खाली चित्र बघायला मिळते। सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे। जालन्यामधली अपडेट येते। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे 2300 मतांनी रावसाहेब दानवे पुढे आहेत। जालन्याची जागा सुद्धा खूप क्रुशियल जागा मानली जाते, पण सगळ्यात मोठी अपडेट माझ्यामध्ये या क्षणाची ही बारामतीची अपडेट आहे। बारामतीमधनं कुणी आघाडी घेतली आहे तर बारामतीमधनं सुप्रिया सुळेंनी आघाडी घेतली आहे। पहिल्या फेरीची मतमोजणी जवळपास संपत आली आहे आणि कलांनुसार सुप्रिया सुळे या सध्या बारामतीमध्ये ऍडव्हान्टेज मध्ये आहेत। सुप्रिया सुळे बारामतीत पहिल्या फेरी अखेर आघाडीवर असल्याचं चित्र आहे। सुनेत्रा पवारांची आघाडी बारामतीतनं आता मागे पडली आहे। भारती काही अपडेट घेऊन आली आपल्यासाठी, त्याआधी आपण महाराष्ट्राचे आकडे अश्विन सांगूयात। 48 पैकी भाजप 15, शिंदे यांचा पक्ष 6, अजित पवारांचा पक्ष 2, म्हणजे आता बारामती पिछाडीवर गेल्यामुळे एका जागेवरती आघाडीवरती आहे। तर महाविकास आघाडीचं चित्र जर आपण बघितलं तर 8, 8 आणि 4, त्यामुळे 9, 4, 9 किंवा असं झालं। त्यामुळे 22, 22 पुन्हा एकदा इवन बॅटल। आणि भारतीकडे काही अपडेट आहे? भारती, हे जे अपडेट्स आपण सांगतोय त्यात सगळ्यात महत्त्वाचं मोठं अपडेट बारामतीतनं येत आहे। आपण सुनेत्रा पवार पुढे असल्याचं सांगितलं होतं, मात्र आता पहिल्या फेरीचे जे निकाल होते ते हाती आलेले आहे आणि मोठी आघाडी सुप्रिया सुळे यांनी घेतलेली आहे। साधारण 6900 मतांपेक्षा जास्त मतांनी त्या पुढे आहेत। त्यामुळे बारामतीचा कल बदललेला आहे। आता सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत बारामतीमध्ये। त्यामुळे बारामतीतली मोठी अपडेट आणि मोठी आघाडी, जसं भारतीने सांगितलं, हातकणंगलेमध्ये ज्ञानदा अवघ्या काही मतांची आघाडी, अवघ्या 66 मतांनी सत्यजित पाटील मवियाचे उमेदवार